कुटुंब मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत। आता इरावती या मुखादम कुटुंबातील सगळ्यांचे फोटोज घेऊन बसलेली असते। ती आता सगळ्यांचे फोटोज एक एक करून जाळू लागते, कारण तिला तिच्या आयुष्यात आता कोणीही सुद्धा नको असतं आणि त्यासाठी ती हे सगळे काही प्रयत्न करत असते। म्हणूनच ती आता ठरवते की या घरात तिला आता कोणी सुद्धा नको आहे आणि त्यासाठी तिने हे सगळे फोटो जाळून टाकलेले असतात आणि ती ठरवते की आपल्या वाटेला जे दुःख आले तेच दुःख यांच्या वाटेला सुद्धा यायला हवं आणि म्हणूनच तिने आता हे सगळं काही केलेलं असतं। आता इकडे रमा जी असते ती आता भेटायला आलेली असते, ती म्हणजे माहीला, आणि रमा माहीला सांगत असते की मला सध्याच्या घडीला तुझी सगळ्यात जास्त गरज आहे। ही जी इरावती आहे ती आता मुकादमांच्या कुटुंबाला उद्ध्वस्त करायला आलेली आहे, पण तू आणि मी दोघीही मिळून जर आपण मुकादमांच्या कुटुंबाला वाचवलंस तर नक्कीच काहीतरी घडू शकतं, त्यामुळे तू मला या सगळ्यामध्ये मदत कर। परंतु या सगळ्यामध्ये रमाला माही मदत करायला तयार होत नाही। ती सरळ माही रमाला सांगू लागते की ती माझी फ्रेंड आहे, म्हणजेच इरावती, आणि तिच्या विरोधात मी जाणार नाही, त्यामुळे मी तुला कोणतीही मदत करणार नाही। रमा तिला चांगल्या भाषेत समजवायचा प्रयत्न करते, पण रमाचं तरीसुद्धा ती ऐकायला तयार नसते। ती सरळ सरळ तिला विरोध करते आणि म्हणत असते की मी का कोणाचा विचार करू, आतापर्यंत मी सगळ्यांचा विचार केला पण कोणीही माझा विचार केला नाही। मी या अक्षयच्या प्रेमासाठी मी माझ्या आईला सुद्धा प्रॉपर्टी देऊन बसलेली आहे, आताच्या वेळेला माझ्याकडे काही सुद्धा नाही आहे, सो मी कोणाचंही ऐकणार नाही आणि तुझं तर ऐकणारही नाही आणि विश्वासही ठेवणार नाही। त्यामुळे माझा निर्णय जो आहे तो एकदम पक्का झालेला आहे आणि म्हणूनच मी जे ठरवलं आहे ते करणारच। आणि त्याच वेळेला आता तिकडनं जात असताना तिचा पाय जो आहे तो पाईपमध्ये गुंततो आणि ती खाली पडते। तर आता रमासुद्धा म्हणत असते की तुला साथ द्यायची असेल तर ठीक आहे, नसेल द्यायची तरीसुद्धा मी मुकादम कुटुंब वाचवणार आहे। दुसऱ्या दिवशी सकाळी आता माही झोपायावर बसलेली असते आणि त्याच वेळेला इरावती तिथे फिरत असते। इरावत असते की या रमाला ना तर मी सोडणार नाही, काही ना काही तिच्या डोक्यात सुरूच असतं का, दरवेळेला ती काही ना काही विचार करतच असते, पण या इरावतीच्या नादी लागायचं नाही असं देखील ती म्हणत असते। त्याच वेळेला माही तिला म्हणत असते की ते सगळं जाऊ दे, पण तू मला पार्टीला ते पाठवणार आहेस, पबमध्ये मला जायचं आहे, खूप कंटाळा आला आहे मला ह्या सगळ्या ह्याचा, तुला मी सांगितलं होतं ना। तर आता इरावती म्हणत असते की हो मी तुला म्हटलं आहे आणि मी तुला पबमध्ये पाठवणारच, आणि असं बोलून ती आता तिला पबमध्ये पाठवायला तयार झालेली असते। इथे मात्र आता घरात नाश्ता सुरू असतो, म्हणजेच अभि, अक्षय आणि त्याचसोबत आनंदचा, पण अभिचं लक्ष पूर्णपणे मोबाईलमध्ये असतं, तो त्याच्या गर्लफ्रेंडसोबत मेसेजिंगवर बोलत असतो आणि त्याच वेळेला आता इकडे मात्र अक्षय आणि त्याचसोबत आनंद ते दोघंही जण अभिला चिडवत असतात आणि अभिला म्हणत असतात की मला माहिती आहे तुझे सध्या वारे प्रेमाचे वाहत आहेत, पण नेमकं काय चाललंय, शायरी अँड ऑल, चल ना नाश्ता करून घे ना, आपल्याला कामाला सुद्धा निघायचं आहे। आणि त्याच वेळेला आता सगळीजणं अभिची मजा घेत असतात, तर माही तिथे येते आणि माही आता म्हणत असते काय मग आज तुमच्या चेहऱ्यावर जरा जास्तच आनंद दिसतोय, नक्की काय सुरू काय आहे तुमच्या लोकांचं। आणि अभिला ती चिडवत असते आणि म्हणत असते की खरंच आज सगळ्यांना एवढं आनंदी बघून ना खूप बरं वाटतंय, हा सगळ्यांना बाळाचाच पायगुण आहे असं देखील ती स्वतःच म्हणत असते आणि सगळीजण अशीच हसत राहा असं देखील म्हणून आता ती हे सगळं काही जिंकायचा प्रयत्न करत असते। त्यानंतर आता इकडे रमाजी असते, तिला नाश्ता आणि त्यासोबत नारळ पाणी जे आहे ते आणून आता दिलं जातं। नाश्ता मंगलमावशी देते, तो नारळ पाणी जो आहे तो आता साहिल आणून देतो। साहिलची बाही सगळं काही करून देतो, तेव्हा तो तिथेच बसलेला असतो। तर पुढे काय करायचं असं पंकज काका म्हणतात, त्या इरावतीला तर कॉल करायचा आणि तिला आपल्या जाळ्यात अडकवायचं, हे त्यांचं पुढचं प्लॅनिंग असतं। त्याच वेळेला पंकज काका म्हणतात की हा घ्या, हा माझा मोबाईल घ्या, हा काही नंबर ट्रेस वगैरे होणार नाही, हा माझा साधा मोबाईल आहे, घ्या असं बोलून तो आता मोबाईल जो आहे तो आता दिला जातो आणि साईला फोन लावायला सांगितला जातो। साई म्हणत असतो मी कसा फोन लावणार, कारण माझी वराडी भाषा आहे आणि मला पूर्णपणे एकदम व्यवस्थित मराठी बोलताही येत नाही, माझं लगेच वराडी पकडायला होईल, त्यापेक्षा ना मी शांतच राहतो। पण आता इकडे पंकज काका म्हणत असतात की नाही असं काही होणार नाही, तुला जमत
जमत नसेल तर मी सुद्धा बोलायला तयार आहे. आणि असं बोलून आता जे पंकज काका असतात ते आपल्या कानाला फोन लावतात आणि त्यांची बडबड सुरू होते. ते म्हणत असतात की हे बघ, असं बोलायचं काय आहे ना, आम्ही सुद्धा बऱ्याच नाटकांमध्ये काम केलेले आहेत. आणि मंगलमावशीसुद्धा म्हणत असते की हो हो, हे म्हणतायत नाही अगदी बरोबर आहे, आम्ही बऱ्याच नाटकामध्ये काम केलं आहे. पण आता जेव्हा पंकज काका फोनवर बोलायचं नाटक करत असतात त्यामध्ये वेगवेगळ्या आवाजात बोलत असतात, म्हणूनच आता सगळ्यांना हसू येत असतं. पण आता साई म्हणत असतो की असं जर आपण बोललो ना तर लगेच पकडले जाऊ, आपल्याला व्यवस्थित बोलायचं आहे, व्यवस्थित स्टडी केला पाहिजे या सगळ्याचा. तर इकडे मात्र आता आनंद वरती चाललेला असतो त्याच्या रूममध्ये, तर जानू खाली आलेली असते. आणि जानू आता सगळं काही बघून लगेचच आता आनंदचे कान भरू लागते, कारण तिला इरावतीने भडकवलेलं असतं. त्यामुळे आता ती म्हणत असते की बघितलंच ना, घरात आपल्याबद्दल कोणाला काही वाटतं का, सगळेजण त्या रमाक्षयचा विचार करतात. आणि आता हे अभिसुद्धा त्याच्या गर्लफ्रेंडमध्ये बिझी आहे. पण आपल्याला कोणी काही विचारतंय का, या घरात आपल्याला जराही मान नाही आहे, हे समजत नाही आहे का तुला आनंद, का असा करतोयस. पण आता आनंद ऐकायला तयार नसतो. आनंद जो असतो तो जानूला म्हणत असतो की जानू गप्प बस ग, तुझं काय हे सगळं चाललेलं आहे. पण जानू म्हणत असते की जेव्हा माझ्या वेळेला मी प्रेग्नंट होते त्यावेळेला माझा कोणी विचार केला का, माझं एवढं कोड कौतुक केलं का जेवढं आज ह्या रमाचं होत आहे. असं बोलून ती निघून जाते. तर इकडे मात्र आता विचार करत असतात की कसं प्लॅनिंग करायचं, म्हणजेच त्या इरावतीला आपल्या जाळ्यात कसं ओढायचं, फोनवर नेमकं काय बोलायचं, ह्याचं सगळं प्लॅनिंग इथे पंकज काका, साई, रमा करत असतात. त्याच वेळेला आता पंकज काका म्हणत असतात की हे जर सूट नाही होत असेल तर काय करायचं. पण साई तूच बोल, कारण का ना तू बोललास ना तर एकदम परफेक्ट बसेल ते, असं देखील आता साईला बोललं जातं. त्याच वेळेला आता इथे जी मंगलमावशी असते ती मात्र आता खूप जास्त पंकज काकांवर भडकलेली असते. आणि ती म्हणत असते की आता बस झालं, आता खूप झालं, आता हे सगळं थांबवा आणि हे सगळं आताच्या आता थांबवा, जेणेकरून आहे ना या सगळ्यातून आपण अडकून जाऊ नाही तर, असं बोलून ती त्यांना थांबवायचा प्रयत्न करत असते. तर इकडे मात्र जी रमा आहे ती म्हणत असते की ते AI निघालं आहे ना, त्याच्यामधनं तू जर असाही बघ ना, व्हॉईस कसा काढता येईल ते तिकडे बघ आणि इकडे ट्राय कर, असं देखील रमा आता सांगू लागते. तर इकडे आता माही पबमध्ये जायचं असतं म्हणून घराच्या बाहेर पडते. आणि ज्या वेळेला ती आता घराच्या बाहेर पडते त्यावेळेला तिला सीमा विचारत होते की ती कुठे चालली आहे संध्याकाळची. तर सीमाला ती सांगत असते की मला जर आईने बोलवलं आहे म्हणून मी आईला भेटायला चालली आहे. असं कसं, तू आता अशीच एकटी जाऊ नको, मी येऊ का तुझ्यासोबत. तर आता माही म्हणत असते की नाही, त्याची काहीच गरज नाही. आणि असं बोलून ती आता तिच्या कानामागे टिया लावते. तर हे सगळं माहीला आवडत नाही. माई आता बाहेर जाते. तर इरावतीने तिच्यासाठी पबमध्ये जायला काही कपडेसुद्धा खरेदी केलेले असतात आणि ते तिला देते. आणि त्याच वेळेला ती आता म्हणत असते की हे घे, हे कपडे घाल आणि जा. आणि त्यावेळेला सीमाने घडलेला प्रसंग ती तिला सांगू लागते. आणि त्यामुळेच आता खूप जास्त राग जो आहे तो इथे आलेला असतो, तो म्हणजे त्या माहीला. आता पुढे आपल्याला पाहायला मिळतं की आता जो अक्षय आणि त्यासोबत अभि जे आहेत त्याच पबमध्ये आलेले असतात. त्यांची एक छोटीशी मीटिंग असते, त्यासाठी तिथे डिस्कस करायला म्हणून तिथे पोहोचलेले असतात. पबमध्ये खरं तर खूप जास्त आवाज असतो, त्यामुळे अक्षय म्हणत असतो की आपण इथे जास्त डिस्कस करू शकत नाही आहे. तरीसुद्धा त्यांचं बोलणं चालू असतं. आणि त्याच पबमध्ये नेमकी ती माही येऊन पोचलेली असते, जी रमा म्हणून घरात राहत असते. अक्षय जेव्हा बघतो तेव्हा अक्षय विचार करतो ही तर रमा आहे, रमा इथे काय करते असा विचार तो करू लागतो. तो अभिला सुद्धा म्हणतो अरे इथे रमा आली आहे. पण आता अभि म्हणत असतो की तुला काय वेळ लागलाय का, इकडे रमा कशी येईल, रमा कधीच पबमध्ये येऊ शकत नाही, असं देखील तो आता म्हणू लागतो. आणि त्यामुळे आता अक्षयला तरी देखील स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास असतो. तो म्हणत असतो की नाही, ही नक्कीच रमा आहे आणि मला असं वाटतं की ही रमाच आहे. म्हणूनच तो इकडे तिकडे आता तिला शोधू लागतो. आणि त्यावेळेला ते चिन्ह जर इकडे तिकडे तिला शोधत असते. पण आता त्यावेळेला अभि जो आहे तो म्हणत असतो की काय चाललं आहे अक्षय तुझं, आपण कामासाठी बाहेर आलेलो आहोत आणि तुझं तर याच गोष्टीकडे लक्ष आहे. इथे मात्र आता जी माही असते ती आता आपले कपडे चेंज करायला वॉशरूममध्ये गेलेली असते, कारण तिला तो इरावतीने दिलेला ड्रेस घालायचा असतो आणि तिला आता त्या पबमध्ये यायचं असतं. तर इकडे मात्र आता जो साई असतो त्याने आता इरावतीला कॉल केलेला असतो आणि इरावतीचा जो बॉयफ्रेंड आहे साहिल या नावाने तिला कॉल केलेला असतो. त्यामुळे आता इरावतीसुद्धा एकदमच प्रेमात येते. तिला कळत नसतं की हे नक्की काय आहे. तिला असं वाटतं की तिच्या साहिलने तिला पुन्हा एकदा फोन केलेला आहे आणि त्यामुळे आता तिचं जे मन असतं ते पुन्हा एकदा असं पागळतं आणि ती आता त्याच गोष्टीचा विचार करू लागते. तर त्यानंतर आपल्याला आता पुढील भागामध्ये पाहायला मिळत असतं की कंटिन्यू जो आहे तो
अक्षय जो आहे तो रमाला कॉल करत असतो आणि त्यावेळेला अक्षय जेव्हा रमाला कॉल करत असतो त्यावेळेला मात्र रमा जी आहे ती मात्र घरातच असते आणि त्यावेळेला आता तो विचार करतो की हे सगळं काय चाललेलं आहे. तर इकडे मात्र रमा जी आहे ती म्हणत असते की आपण जे काही करतोय ना ते योग्य करतोय आणि प्रेमात ना माणूस काहीसुद्धा करू शकतो. तसंच ह्याचंसुद्धा आहे. नक्कीच आपल्यामध्ये सुद्धा काहीतरी फरक जाणवेल. इरावती व्यवस्थितपणे नीटपणे आपल्याला सगळं काही देऊन टाकेल आपल्या प्लॅनमध्ये. तर इथे आता अक्षय जो आहे तो आता घरी आलेला असतो आणि तो रमाला म्हणत असतो की रमा मी तुला किती कॉल करतोय. तर इकडे माहीने आता इरावतीला कॉल केलेला असतो आणि माही जी आहे ती इरावतीला कॉल करून म्हणत असते की काय चाललं आहे तुझं नेमकं. इथे तुला माहिती आहे का तो अक्षयसुद्धा आहे आणि त्याने मला पाहिले. आता मी काय करू. तर इरावती तिला रागवून म्हणते तुला काही करायचं ना ते कर, मी तुझ्यासाठी काहीच करू शकत नाही. त्यावर आता माहीला खूप मोठा धक्का बसतो. तर तुम्हाला काय वाटतं, अक्षयला कळेल का ही अक्षय रमा जी आहे ती आपल्या घरात राहते, ती रमा नसून माही आहे. तर हे पुढील भागातच आपल्याला समजेल. तर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत टाटा बाय.